नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहे जवाहर नवोदय विद्यालय चा जो फॉर्म असतो तो कशा पद्धतीने आपल्याला फिलअप करायचा आहे। तर बघा, लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन फॉर्म ही आता वाढलेली आहे। 23 सप्टेंबर पर्यंत याची लास्ट डेट झालेली आहे। जे 5व्या वर्गामध्ये शिकणारे जे विद्यार्थी असतात ते हा फॉर्म भरू शकतात की 6व्या वर्गामध्ये त्यांना नवोदयमध्ये त्यांचा नंबर लागला पाहिजे याकरिता। तर आता बघा, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय लिहायचं आहे, सर्टिफाइड दॅट द इन्फॉर्मेशन गिवन बिलो आर करेक्ट इज रिस्पेक्ट ऑफ। तर इज रिस्पेक्ट ऑफमध्ये तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर आहे नेम ऑफ द स्टुडंट हू इज स्टडिंग इन द क्लास 5th, 5व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। नेम ऑफ द स्कूल इंटरेस्टेड टू अप्लाय फॉर जवाहरलाल नवोदय विद्यालय, इथे तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट्स, इथे कॅन्डिडेटचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर फादर नेम, वडिलाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे फादर नेमच्या ठिकाणी। त्यानंतर मदर नेम, मदर नेमच्या ठिकाणी आईचं नाव टाकायचं आहे। नेम ऑफ द गार्डियन अँड रिलेशनशिप इफ एनी, तर नेम ऑफ द गार्डियन म्हणजे तुमचे पॅरेंट्स जे असतात, मदर फादर, तर तुम्ही इथे तुमच्या फादरचं नाव लिहू शकता। त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे, इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जसं इथे टाकलेली आहे 8/6/2014 14। इन वर्ड्स, इन वर्ड्समध्ये सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे 08062014 किंवा 2014 असं लिहिलं तरी चालेल। त्यानंतर तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुमचं जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे फिमेल आहे। आणि त्यानंतर तुम्हाला डिसेबिलिटीमध्ये काहीच नाही लिहायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे। इथे बघा, आधार नंबर ज्या पद्धतीने लिहिला असा व्यवस्थित आधार नंबर टाकायचा आहे। आणि त्यानंतर पेन नंबर ऑफ द कॅन्डिडेट्स, पेन नंबर ऑफ द कॅन्डिडेट्स हा तुम्हाला तुमच्या शाळेमधून दिला जातो, तो तुम्हाला इथे लिहायचा आहे। त्यानंतर ॲड्रेस, ॲड्रेस टाकायचा आहे। तुमच्यापाशी जर ईमेल असेल तर तो ईमेल या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर इकडे तुम्हाला कॉलम दिलेला आहे मोबाईल नंबर, मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। आयडेंटिफिकेशन मार्क्स ऑफ द कॅन्डिडेट, तर बघा आयडेंटिफिकेशन मार्क्स ऑफ द कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे मोल ऑन, जसं यांनी टाकलेलं आहे बॅक साईड, मोल ऑन हँड, जर तुमच्या हातावर तीळ असेल तर तुम्ही मोल ऑन हँड अशा पद्धतीने टाकू शकता। नॅशनॅलिटी इंडियन, रिलिजन तुमचं हिंदू आहे बुद्धिस्ट आहे ते तुम्ही टाका। आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन इज इंग्लिश। त्यानंतर हे 3 रकाने आहे इथे, पर्टिक्युलर्स क्लास 3, 4 अँड 5। तर इथे बघा, तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला माहिती ही व्यवस्थित भरायची आहे। तर फर्स्ट याच्यात तुम्हाला भरायचं आहे नेम ऑफ द स्कूल अँड व्हिलेज अँड प्लेस स्टडीड इन 3rd, 4th अँड 5th, म्हणजे 3रा 4था आणि 5व्या वर्गात तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकत होते त्या शाळेचं नाव लिहायचं। आता बघा, हा विद्यार्थी TCS स्कूलमध्येच होता सावरगाव, तर तसं त्याने तिन्ही ठिकाणी एकच सांगितलेलं आहे। जर त्यांनी शाळा चेंज केली असेल तर तुम्ही इथे शाळेचं नाव चेंज करू शकता, जसं क्लास 4th दुसऱ्या शाळेत केला असेल किंवा 5th दुसऱ्या शाळेत केला असेल ते तुम्ही इथे करू शकता। त्यानंतर लोकेशन आहे रुरल, ते रुरलच येईल। त्यानंतर आहे इयर ऑफ जॉईनिंग, मंथ अँड इयर, कोणत्या वर्षी तुम्ही त्या क्लासला ॲडमिशन घेतलं, अँड इयर ऑफ पासिंग, आणि कोणत्या वर्षी तुम्ही पास झाले हे तुम्हाला इथे लिहायचं। जसं 2022ला ॲडमिशन केलं 3ऱ्या वर्गात तर 23ला पास झाले, 23ला ॲडमिशन केलं 4थ्या वर्गात तर 24ला पास झाले, या पद्धतीचं तुम्हाला लिहायचं। आणि 5वा वर्ग हा तुमचा रनिंग चालू आहे। त्यानंतर तुमचा ब्लॉक, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट, स्टेट महाराष्ट्र, तुमचा ब्लॉक डिस्ट्रिक्ट नागपूर आहे, वर्धा आहे ते टाका तुम्ही। त्यानंतर ब्लॉक तुमचा तहसील टाका। आणि खाली सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट्स तुम्हाला या ठिकाणी साईन करायची आहे।
त्यानंतर सिग्नेचर ऑफ पॅरेंट, इथे पॅरेंटची सिग्नेचर करायची आहे. आणि त्यानंतर सिग्नेचर ऑफ हेडमास्टर विथ सील, इथे हेडमास्टरची साईन तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे. तर बघा 5व्या वर्गातून 6व्या वर्गामध्ये जर तुम्हाला नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यासाठी ही एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. त्याचा हा फॉर्म आहे, तो कशा पद्धतीने फिलअप करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अशाच माहितीकरता आपल्या या विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.